शेवटी एवढंच सांगतो, मी पुन्हा येईन. हे वाक्य पुरेपूर खरं करून दाखवलंय असंच आपण म्हणू शकतो. महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री अर्थातच 21वे मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार आहे. उद्या शपथविधी आहे. आज सकाळीच ही बातमी आपल्या समोर आली आहे. महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत. 2019 पासून ज्या ज्या गोष्टी घडल्या त्यामध्ये शिवसेना फुटली असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली असो, बऱ्याच नेत्यांचे पक्षांतर झाले आहेत. या संपूर्ण चर्चेमध्ये जर एक नाव लक्षात घेतलं तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं नाव नेहमी समोर येत होतं. विविध टीका झाल्या, टीकास्त्र झाले, संपूर्ण गोष्टी झाल्या, भरपूर अडचणी निर्माण झाल्या, पण अखेर विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत चांगली कामगिरी करून पुढील मुख्यमंत्री महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस होणार आहेत. लोकसभा निवडणुकीमध्ये अत्यंत निराशजनक कामगिरी झाली महायुतीची, संपूर्ण महायुतीची, आणि त्यानंतर 3 महिन्यानंतरच विधानसभा निवडणूक झाली. त्यामध्ये अत्यंत चांगली कामगिरी करण्यात आली. महायुती, संपूर्ण महायुतीनं चांगली कामगिरी केली. एकतर्फी लढत आपल्याला बघायला मिळाली. जर आकडेवारीत बघायचं झालं तर महायुती 230 व महाविकास आघाडी 46, भाजप त्यामध्ये 132 जागा, एकनाथ शिंदे यांचा पक्ष 57 जागा व अजित पवार यांचा पक्ष 41 जागा. आपण जर महाविकास आघाडीमध्ये जर पाहिलं तर काँग्रेस 16, उद्धव ठाकरे यांचा पक्ष 20 व शरद पवार यांचा पक्ष 10, इतर 12. तर या प्रकारे काही आकडेवारी विधानसभा निवडणुकीची होती. विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न जो समोर येत होता विविध चर्चेतून तो म्हणजे पुढील मुख्यमंत्री कोण होणार. भरपूर गोष्टी समोर आल्या होत्या की एकनाथ शिंदेच परत मुख्यमंत्री होणार, त्यांनाच कायम ठेवण्यात येतील. त्यानंतर असंही होतं की सगळ्यात मोठा भाऊ, ज्या मोठ्या भावाच्या भूमिकेमध्ये भाजप आहे तेथील अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचंच नाव समोर येत होतं. तर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री होणार. तर याबाबत भरपूर चर्चा होती काही दिवसांपासून. तर अखेर याचं उत्तर मिळालेलं आहे. तर पुढील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार आहेत. संपूर्ण जे चक्र होतं ते एकच गोष्टीवर होतं की एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रीपद स्वीकारणार का, जे पहिलेच मुख्यमंत्री होते ते उपमुख्यमंत्री पदावर जातील का, हा मोठा प्रश्न होता. पुढील मुख्यमंत्री कोण होणार, मंत्रिपद कसे होणार, यावर जेव्हापासून महायुती विजय झालेली आहे तेव्हापासून चर्चा रंगलेली होती आणि आज सकाळीच यावर उत्तर मिळालेलं आहे. उद्या 5:30 वाजता शपथविधी होणार आहे. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मेरा पानी उतरता देख मेरे किनारे पर घर मत बसा लेना. मैं समंदर हूं लौट कर वापस आऊंगा. अखेर हे संपूर्ण गोष्टी सत्यात उतरल्या. महाराष्ट्रातील पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अत्यंत चांगली कामगिरी त्यांनी ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये केलेली होती. त्यांच्यावर संपूर्ण जबाबदारी होती. लोकसभेतही त्यांच्यावरच जबाबदारी होती. तिथे त्यांना निराशा पत्करावी लागली आणि आता विधानसभा निवडणुकीमध्ये अत्यंत एकतर्फी लढत दिसली आपल्याला. तर त्यामुळेच पुढील मुख्यमंत्री हे देवेंद्र फडणवीस होणार आहेत. आता राज्यामध्ये नक्कीच एक मुख्यमंत्री व 2 उपमुख्यमंत्री हेच पॅटर्न कायम राहणार आहेत. यावर बदल होईल असं तर काही दिसत नाही. सूत्रानुसार हीच माहिती येते की एक मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री हेच पॅटर्न राहणार आहे. अजून भरपूर गोष्टी स्पष्टीकरण येणारच आहे, परंतु स्पष्टीकरण या गोष्टीचं झालेलं आहे की मुख्यमंत्री कोण होणार. तर बाकीचे उपमुख्यमंत्रीपद किंवा बाकी मंत्रिपद जे आहेत त्याची लवकरच घोषणा करण्यात येणार आहे. तर महाराष्ट्राचे पुढील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होणार आहेत. 21वे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे हे देवेंद्र फडणवीस यांचं नाव घोषित करण्यात आलेलं आहे. उद्या शपथविधी आहे 5 डिसेंबरला शपथविधी आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हा निर्णय योग्य की अयोग्य, नक्की कमेंट करून सांगा. आणि नक्कीच शुभेच्छाचा वर्षाव सुद्धा झालेला पाहिजे, कारण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. महायुती, महाविकास आघाडी किंवा अन्य पक्ष, अन्य युती हा भाग वेगळा आहे. आता आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत. नक्की कमेंट करून शुभेच्छा द्यावे. आणि यावेळेस नक्कीच व्हिडिओ आवडलाय का असं नाही म्हणणार, तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.